मित्रांनो, आज आपण आहोत शेतावरती आणि आपल्या बागेमध्ये आहोत. मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे सुपारीचं रोप आहे आणि सुपारीचे रोप ह्याची जी लागवड आहे हे खूप पुढे जाऊन उत्पन्न देणारी आहे आणि ह्याची जर आपण लागवड केली तर येणाऱ्या वर्षामध्ये चांगले उत्पन्न घेऊ शकतो मित्रांनो. कारण सुपारीचे एक असं झाड आहे ज्याला जागा कमी लागतो, ज्याला खत कमी लागतो आणि ह्याला पाणी मात्र जास्त लागतो. तर मित्रांनो, या झाडाला जर आपण एक 5-10 वर्ष जर ह्याच्यासाठी मेहनत घेतली तर येणाऱ्या वेळेमध्ये हे झाड तुम्हाला चांगलं उत्पन्न देईल. ॲट अ टाईम जेव्हा सुपारीचा जो फणा येतो आणि जेव्हा सुपाऱ्या लागतात तेव्हा ॲट अ टाईम 200-300 सुपाऱ्या लागतात. आणि मित्रांनो, सुपारीचा रेट आता मार्केटमध्ये जर बघायला गेलो तर एक सुपारी किरकोळ आता 3 रुपये विकली जाते. होलसेल आपण बघायला गेलो तरी 1 रुपयाने तर नक्की जात असेल. आणि 1 रुपया ॲट अ टाईम जर एका झाडावर त्याच्यात 300-400 सुपाऱ्या झाल्या तर जर आपल्याकडे मोठ्या पद्धतीची लागवड असेल, तुमच्याकडे 100-200 झाडं असतील, तर विचार करा तुम्ही एका सीझनला किती सुपारीची उत्पन्न घेऊ शकता. तर मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर हे व्हिडिओ जास्तीत शेअर करा आणि सुनील राठोडे या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि शेतीची व्हिडिओ सुपारीच्या झाडाची माहिती ही कशी वाटली हे नक्की कमेंट करा. धन्यवाद.